वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 15 एरिया मधील प्रॅक्टिस सेट 15.2 सॉर्ट आउट करत आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट जस्ट रिकॉल करूया. सी रोम्बस. व्हॉट इज मीन बाय रोम्बस? इट इज नथिंग बट ए टाइप ऑफ quadrilateral, and quadrilateral means it is a closed figure having 4 sides and 4 angles. Is it clear? See in this figure, quadrilateral LMNO is a rhombus. So properties of rhombus. First one is all sides are equal. That means side LM, त्यानंतर side MN, त्यानंतर side NO आणि त्यानंतर side LO. या 4 sides काय आहेत? इक्वल लेंथच्या आहेत. सपोज LM ही जर 4 सेंटीमीटरची असेल तर या सगळ्या साईड्स या 4 सेंटीमीटरच्या असणार आहे. दॅट मीन्स रोम्बसमध्ये सगळ्या साईड्सच्या इक्वल लेंथच्या असतात. इज इट क्लिअर? त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे नेक्स्ट प्रॉपर्टी, ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. दॅट मीन्स अँगल M आणि अँगल O हे ऑपोजिट अँगल्स आहेत. इज इट क्लिअर? सो अँगल Mचे मेजरमेंट सपोज जर 70 डिग्री असेल तर अँगल Oचं मेजरमेंटसुद्धा काय असणार आहे? 70 डिग्रीच असणार आहे. कारण अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस opposite angles are of equal measures. Is it clear? त्यानंतर L अँगल जर 110चा असेल तर अँगल N सुद्धा 110चाच असणार आहे बिकॉज हे ऑपोजिट अँगल्स आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतरची थर्ड प्रॉपर्टी आहे डायगोनल बायसेक्ट परपेंडिक्युलरली. डायगोनलची लेंथ इक्वल नाही आहे बट ते काय करतात एकमेकांना. डायगोनल दॅट मीन्स सेगमेंट MO आणि सेगमेंट LN हे दोन डायगोनल्स आहेत आणि ते एकमेकांना बायसेक्ट करतात परपेंडिक्युलरली. बायसेक्ट मीन्स मेकिंग इक्वल 2 पार्ट्स अँड परपेंडिक्युलर दॅट मीन्स इथं 90 डिग्री तयार होते आहे. इज इट क्लिअर? सो इथं 90 डिग्री तयार होते आहे P पॉईंटवर. सो LN बायसेक्ट दी OM किंवा MO. सो इथं 90 डिग्री तयार होतो आहे. सो त्यामुळं काय झालेलं आहे इथं 4 राईट अँगल ट्रायंगल तयार झालेले आहेत. सी केअरफुली इथं 90 डिग्री तयार झाला असल्यामुळं हा एक राईट अँगल ट्रायंगल, त्यानंतर हा सेकंड वन, हा थर्ड वन आणि हा फोर्थ वन, असे 4 राईट अँगल ट्रायंगल तयार होतात. इज इट क्लिअर? सो डायगोनलची लेंथ इक्वल नाही आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर एरिया कसा कॅल्क्युलेट केला जातो? सी द एरिया ऑफ रोम्बस इज हाफ ऑफ प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. सिम्पल फॉर्म्युला आहे. जस्ट हे जे डायगोनल आहेत त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि हाफ करायचा आहे. दॅट मीन्स हाफ ऑफ प्रोडक्ट ऑफ दिस 2 डायगोनल. सिम्पली एरियाचा एरिया ऑफ रोम्बसचा 1/2 प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. सिम्पली हा फॉर्म्युला यूज करून आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सी दी क्वेश्चन नंबर फर्स्ट इन प्रॅक्टिस सेट 15.2. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ ए रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आत्ताच आपण एरियाचा फॉर्म्युला काय पाहिला? हाफ ऑफ प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. सो सिम्पली दोन्हीही डायगोनलची लेंथ आपल्याला इथं दिलेली आहे. सो खूपच सिम्पल असा क्वेश्चन आहे. सॉल्व करूया. सुरुवातीला गिवन आपण मेन्शन करूया लेंथ ऑफ डायगोनल्स. दोन्हीही डायगोनलची लेंथ आपल्याला दिलेली आहे. लेंथ ऑफ डायगोनल्स एका डायगोनलची आहे 15 सेंटीमीटर आणि त्यानंतर सेकंड डायगोनलची आहे 24 सेंटीमीटर. सो वी नो दी फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ रोम्बस. आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो एरिया इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो वी कॅन राईट एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ ऑफ product of length of diagonals. Is it clear? Length of diagonals. So simply values put करूया. 1/2 as it is product. That means we have to take the multiplication of length of diagonals. Is it clear? So 15 into 24. इज इट क्लिअर? इथं आपल्याला कट करता येईल. 2नी कट करता येईल 24ला. 2 1 2 2 1 2 अँड 2 2 4. जे रिमेनिंग काय आहे 15 into 12 ओनली. तर सिम्पली हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 12 5 60.
कॅरी 6 होतील. त्यानंतर 12 1 12 आणि कॅरी झालेले 6 दॅट मीन्स 18. इज इट क्लिअर? सो आपला आन्सर आलेला आहे. एरिया पण फाइंड आउट केलेला आहे. रोम्बसचा एरिया आहे. सो युनिट सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? इट इज आवर फायनल आन्सर. खूप इझी असे क्वेश्चन आहेत. एरिया ऑफ रोम्बस आपण आता कॅल्क्युलेट केला. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 2. Lengths of the diagonals of a rhombus are 16.5 cm and 14.2 cm. Find its area. सेम पहिल्या क्वेश्चन सारखाच हा क्वेश्चन आहे, बट इथं लेंथ देताना फक्त पॉईंटमध्ये दिलेली आहे, एवढाच चेंज केलेला आहे. सो इथं गिव्हन काय आहे? लेंथ ऑफ डायगोनल्स. दोन्हीही डायगोनलची लेंथ आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिव्हन मेन्शन करूया. गिव्हन लेंथ ऑफ डायगोनल्स. दोन्ही डायगोनलची लेंथ आपल्याला दिलेली आहे. लेंथ ऑफ डायगोनल्स 16.5 सेंटीमीटर अँड दुसऱ्या डायगोनलची लेंथ आहे 14.2 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? देन वी हॅव टू फाइंड आउट द एरिया ऑफ रोम्बस. इज इट क्लिअर? So area is equal to question mark. We know the formula of area of rhombus. Area of rhombus is equal to half of product of length of diagonals. Is it clear? सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. दोन्हीही डायगोनलची लेंथ आपल्याला दिलेली आहे. सो 1/2 ॲज इट इज. डायगोनल्स आहेत 16.5 सेंटीमीटर इंटू 14.2 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो युनिट प्लेसला इथं 2 आहे, सो आपण या 2नी कट करू शकतो. 2 1 2, 2 7 14, 2 1 2. इज इट क्लिअर? सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 16.5 मल्टिप्लाय बाय 7.1. सिम्पली हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. आपण रफमध्ये एका साईडला इथं करून बघूया. तर रफ वर्क आपलं आहे एका साईडला. सो सी हिअर 16.5 मल्टिप्लाय बाय 7.1. सुरुवातीला आपण 1नी मल्टिप्लाय करणार. दॅट मीन्स हेच डिजिट येतील. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला 7नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो 0 7 5 35 कॅरी 3 होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर 7 6 42 आणि कॅरी झालेली 3 दॅट मीन्स 45 कॅरी 4 होतील. त्यानंतर 7 1 7 आणि हे कॅरी झालेले 4 दॅट मीन्स 11. इज इट क्लिअर? ॲडिशन घेऊया. 5 6 + 5 दॅट मीन्स 11 5 6 आणि हे 7 1 1. त्यानंतर इथं पॉईंट 1 डिजिट नंतर आणि हा 1 डिजिट नंतर दॅट मीन्स 2 डिजिट नंतर आपल्याला इथं पॉईंट द्यावा लागेल. सो हे आपलं मल्टिप्लिकेशन आहे. इट इज अवर रफ वर्क. इज इट क्लिअर? सो आपला आन्सर काय आलेला आहे 117.15 आणि आपण एरिया कॅल्क्युलेट केला. सो आपलं युनिट काय आहे सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. सो एरिया ऑफ रोम्बस इज 117.15 सेंटीमीटर स्क्वेअर. इट इज द एरिया ऑफ रोम्बस. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. See the question number 3. If the perimeter of a rhombus is 100 cm and the length of one diagonal is 48 cm, what is the area of the quadrilateral? Quadrilateral, that means rhombus here. Rhombus is a type of quadrilateral. We know that. So इथं given काय आहे? Perimeter of rhombus is 100 cm. Perimeter, that means sum of all sides. That means sum of all 4 sides. ही 100 cm आहे. दॅट मीन्स आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे रोम्बसची. रोम्बसच्या सगळ्या साईड्स ह्या काय असतात इक्वल असतात. दॅट मीन्स 4 साईड्स टोटल ही जर 100 सेंटीमीटर असेल तर 1 साईड ऑब्वियसली किती असणार 25 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो त्यानंतर
वन डायगोनलची लेंथ आपल्याला दिलेली आहे. इज इट क्लिअर? 48 सेंटीमीटर. आणि आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे क्वाड्रिलॅटरलचा, दॅट मीन्स रोम्बसचा. सो फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ ऑफ प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. सो एक डायगोनलची लेंथ दिलेली आहे, दॅट मीन्स आपल्याला दुसऱ्या डायगोनलची लेंथ फाइंड आउट करायची आहे. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. पेरिमीटर आपल्याला दिलेला आहे. सो वी कॅन राईट पेरिमीटर ऑफ रोम्बस, perimeter of rhombus, it is 100 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? खाली इथं घेऊया 100 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर लेंथ ऑफ वन डायगोनल, एका डायगोनलची लेंथ सुद्धा आपल्याला दिलेली आहे. सो वी कॅन राईट लेंथ ऑफ वन डायगोनल, it is 48 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सपोज याला आपण नेमिंग करूया. सपोज क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रोम्बस. सो आपण नेमिंग करूया क्वाड्रिलॅटरल ABC आणि D. सो AC आणि BD हे काय होणार आहेत? डायगोनल्स होणार आहेत. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ रोम्बस all sides are equal. So आपण हे साइन पुट करूया. इज इट क्लिअर? डायगोनल्स ऑफ रोम्बस आर बायसेक्ट परपेंडिक्युलरली. दॅट मीन्स इथं आपण पॉईंट देऊया इंटरसेक्टिंग पॉईंट M. इज इट क्लिअर? बायसेक्टिंग दॅट मीन्स मेकिंग इक्वल टू पार्ट्स. इज इट क्लिअर? सो या पार्टला हा पार्ट इक्वल, त्यानंतर AM इज इक्वल टू MC. इज इट क्लिअर? सो हे आपण प्रॉपर्टीनुसार मेन्शन केलेलं आहे. सो आपलं गिवन काय आहे? पेरिमीटर 100 आहे. दॅट मीन्स AB प्लस BC प्लस CD प्लस AD हे टोटल 100 आहे. त्यानंतर एक डायगोनल सपोज BDची लेंथ ही 48 सेंटीमीटर आहे. सो टोटल B आणि D हे डिस्टन्स काय आहे? 48. आणि अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस BMची लेंथ काय येणार आहे? 48च्या हाफ. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 24 येईल. आपण कॅल्क्युलेट करूया स्टेप बाय स्टेप. इज इट क्लिअर? सो आपल्याला हा BD हा दिलेला आहे. सो ACची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो सुरुवातीला आपण प्रॉपर्टी मेन्शन करूया. प्रॉपर्टी ऑफ रोम्बस ही मेन्शन करणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. फर्स्ट प्रॉपर्टी आहे all four sides are of equal length. is it clear? so equal length त्यामुळेच तर आपण सांगू शकलो ना की एक साइड ही 25 सेंटीमीटर असणार आहे. is it clear? त्यामुळे आपल्याला इथं प्रॉपर्टी मेन्शन करावी लागेल. सो फर्स्ट प्रॉपर्टी आहे, इथे जेवढ्या प्रॉपर्टी यूज करायचे तेवढ्याच आपण मेन्शन करूया. ऑल फोर साइड्स आर इक्वल. त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी लागणार आहे आपल्याला इथं. डायगोनल बायसेक्ट ईच अदर परपेंडिक्युलरली. दॅट मीन्स 90 डिग्री इथं तयार होतो आहे. सो यू कॅन राईट डायगोनल्स ऑफ रोम्बस. हे मेन्शन करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी इथं आपण रोम्बस मेन्शन केलेला आहे. डायगोनल्स बायसेक्ट्स दॅट मीन्स मेकिंग इक्वल टू पार्ट्स. बायसेक्ट परपेंडिक्युलरली दॅट मीन्स मेकिंग 90 डिग्री अँगल. इज इट क्लिअर? परपेंडिक्युलरली. इज इट क्लिअर? सो इथं डायगोनल्स काय आहेत? AC आणि BD. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट डायगोनल्स AC and BD are bisecting at the point M. Is it clear? From figure आपण ही इन्फॉर्मेशन घेतो आहोत. are bisecting at point M. Is it clear? सो M पॉईंटवर 90 डिग्री तयार झालेला आहे. सो बायसेक्ट करतात. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो? AM इज इक्वल टू MC इज इक्वल टू हाफ ऑफ AC. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट या प्रॉपर्टीनुसार AM
इज इक्वल टू एम सी इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी. टोटल डायगोनल ए सी आहे आणि ए सीचा हाफ म्हणजेच एम सीची लेंथ होणार आहे आणि ए एमची लेंथ होणार आहे. जितकं त्यानंतर सेकंड डायगोनल बी डी हेच आपण कसं लिहू शकतो, बी एम इज इक्वल टू लेंथ ऑफ एम डी इज इक्वल टू लेंथ ऑफ हाफ ऑफ बी डी. जितकं सो वी कॅन राईट बी एम इज इक्वल टू एम डी किंवा डी एम असंही चालेल इज इक्वल टू हाफ ऑफ टोटल डायगोनल दॅट मीन्स बी डी. आणि बी डीची लेंथ आपल्याला दिलेली आहे. सपोज बी डीची लेंथ आपण एका डायगोनलची दिलेली आहे. दॅट मीन्स बी डीची लेंथ जर आपण 48 घेतली तर वी कॅन राईट बी एम इज इक्वल टू एम डी इज इक्वल टू हाफ ऑफ बी डी. दॅट मीन्स बी डीची लेंथ आपण पुट करूया 48. इज इट क्लिअर. सिम्पली इथं कट होईल. 2 कट झाल्यामुळं हाफ काय येणार आहे 24. इज इट क्लिअर. दॅट मीन्स वी कॅन राईट बी एम लेंथ ऑफ बी एम इज इक्वल टू लेंथ ऑफ एम डी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. इज इट क्लिअर. हे आपण प्रॉपर्टीनुसार मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर अजून गिव्हन काय आहे, पेरिमीटर दिलेला आहे 100. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट पेरिमीटर ऑफ रोम्बस दॅट मीन्स एक साईड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 इंटू साइड. इज इट क्लिअर. सो 4 इंटू पेरिमीटर काय दिलेलं आहे 4 इंटू साइड ॲज इट इज. त्यानंतर पेरिमीटर दिलेला आहे आपल्याला 100. सो पुट 100 हियर. सो आपल्याला साईड फाइंड आउट करायची आहे. सो 4 आपल्याला काय करावं लागेल शिफ्ट करावं लागेल. तिकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. जर शिफ्ट केलं तर ते डिव्हायडेशनला जाईल. इज इट क्लिअर. हे आपण ओरली सुद्धा काढलेलंच आहे बट आपल्याला स्टेप बाय स्टेप मेन्शन करावं लागेल. इज इट क्लिअर. सो इकडं साईड फक्त राहील. साईड काय निघालेली आहे साईड इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. इज इट क्लिअर. आता आपण फिगरकडे बघूया. आता आपण काय काय कॅल्क्युलेट केलं ए बीची लेंथ दॅट मीन्स साईड आपण फाइंड आउट केलेली आहे. ती किती आलेली आहे 25. सो राईट हिअर 25 सेंटीमीटर. इज इट क्लिअर. त्यानंतर बी एमची लेंथ सुद्धा आपण फाइंड आउट केलेली आहे. सी हिअर बी एम इज इक्वल टू एम डी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. सो बी एमची लेंथ काय असणार आहे टोटल बी आणि डी हा 48 होता. सो बायसेक्ट झाल्यामुळं बी एम 24 आणि एम डी 24. इज इट क्लिअर. त्यानंतर तर 90 डिग्री तयार होतो आहे अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस डायगोनल बायसेक्ट परपेंडिक्युलरली. दॅट मीन्स इथं 90 डिग्री तयार होतो आहे. दॅट मीन्स हा जो ट्रायंगल आहे ए एम बी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो राईट अँगल ट्रायंगल आहे दॅट मीन्स आपण इथं पायथागोरस थेरम यूज करून ए आणि एम हे डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. सो एकदा का आपल्याला ए एम हे डिस्टन्स मिळालं की त्याचा जर आपण डबल केला तर आपल्याला ए सी हा डायगोनल मिळेल. आणि त्यानंतर हे 2 डायगोनल आपल्याला जर मिळाले तर आपण एरिया फाइंड आउट करू शकतो. इज इट क्लिअर. सो सुरुवातीला आपण ए एमची लेंथ फाइंड आउट करूया बाय युजिंग पायथागोरस थेरम कारण इथं राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट triangle AMB is a right angle triangle. AMB is a right angle triangle. Is it clear? So आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. So by using पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम काय आहे हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. सो हायपोटेन्यूज दॅट मीन्स जिथं 90 डिग्री तयार झालेला आहे त्याची ऑपोजिट साईड सी दी फिगर 90 डिग्री एमवर तयार झालेला आहे आणि त्याची ऑपोजिट साईड दॅट मीन्स ए बी. दॅट मीन्स ए बी हा
AMB या राईट अँगल ट्रँगलमध्ये साईड AB ही काय झाली आहे, हायपोटेन्यूज. इज इट क्लिअर? त्यानंतर BM आपण बेस घेऊया किंवा AM बेस घेतला तरी चालेल. हा जर बेस घेतला तर हा परपेंडिक्युलर होईल AM. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट हायपोटेन्यूज AB स्क्वेअर is equal to base square, that means BM square plus perpendicular AM square. Is it clear? Simply values put करूया. Hypotenuse that means side of rhombus हे आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 25. So 25 square is equal to BM square that means half of diagonal जो गिव्हन होता 48 होता, that means half काय आलेला आहे 24. BM ची लेंथ आपण फाइंड आउट केलेली आहे. सो 24 स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर वी हॅव टू फाइंड आउट. आपण नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करूया. थोडंसं लेंदी आहे, सो आपण नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करूया. सो सी हियर वी नो दी 25 स्क्वेअर 625. सो 625 इज इक्वल टू 24 स्क्वेअर 576. Is it clear? प्लस AM स्क्वेअर. सो आपल्याला AM स्क्वेअर सुरुवातीला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे हे 576 आपल्याला शिफ्ट करावं लागेल. इज इट क्लिअर? ते इकडं प्लसमध्ये आहे, शिफ्ट झाल्यानंतर ते सबट्रॅक्ट होईल. सो 625 मायनस 576 इज इक्वल टू AM स्क्वेअर. सो दोन्ही बाजूचं सिम्पली सुरुवातीला सबट्रॅक्शन घेऊया. 625 minus 576 subtraction 49. Is it clear? 49 is equal to AM square. Is it clear? So simply square root घ्यायचा आहे दोन्ही बाजूंचा. So we can write by taking square root. Square root. So हेच आपल्याला कसं लिहिता येईल, AM चा स्क्वेअर रूट AM ओनली इज इक्वल टू 49चा स्क्वेअर रूट 7. सो आपल्याला AM ची लेंथ मिळालेली आहे. त्याला युनिट येईल 7 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो आपण अगदी जवळ आलेलो आहे आन्सरच्या. सी हियर फिगरमध्ये आपल्याला AM ची लेंथ मिळालेली आहे. आपण इथं मेन्शन करूया AM ची लेंथ ही 7 सेंटीमीटर मिळालेली आहे. दॅट मीन्स AM इज इक्वल टू MC हे आता आपण इथं मेन्शन केले आहे. AM इज इक्वल टू MC म्हणजेच ही सुद्धा काय असणार आहे 7. म्हणजे टोटल डायगोनल AC हा किती असणार आहे 7 प्लस 7 दॅट मीन्स 14. दॅट मीन्स दोन डायगोनलची लेंथ आपल्याला तर मिळालेली आहे. सो सिम्पली एरियाचा फॉर्म्युला यूज करून आता आपण एरिया फाइंड आउट करू शकतो. सो आता आपण मेन्शन करूया AM ची लेंथ मिळालेली आहे. सो वी कॅन राईट AM इज इक्वल टू MC. सो MC ची सुद्धा काय असणार आहे 7 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स AC ची लेंथ किती असेल 14 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट AM प्लस MC प्लस इज इक्वल टू AC. AC ची लेंथ दॅट मीन्स AC हा काय आहे डायगोनल. इज इट क्लिअर? इट इज डायगोनल. तर आपण मेन्शन करूया AC दॅट मीन्स पण डायगोनलची लेंथ फाइंड आउट केलेली आहे. 7 प्लस 7 इज इक्वल टू 14. दॅट मीन्स AC इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो तर एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो दोन्ही डायगोनल मिळालेले आहेत. सो आपण सिम्पली ते फॉर्म्युलामध्ये पुट करणार आहोत. सो वी कॅन राईट एरिया ऑफ रोम्बस. नाव एरिया of rhombus, we know the formula is equal to half of product of length of diagonals. Length of diagonals. So दोन्हीही डायगोनल तर इथं पुट करायचे आहे. पहिला डायगोनल आहे 48 हा गिवन होता आणि त्यानंतर आत्ता आपण फाइंड आउट केलेला आहे AC हा डायगोनल 14 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सिम्पली कट करूया. 2 नी कट करता येईल. 2 1 2 आणि 2
7चा 14 इज इट क्लिअर. सो सिम्पली आता 48 मल्टिप्लाय बाय 7 हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. इज इट क्लिअर. सो 7 8चा 56, 7 8चा 56 कॅरी 5 होती. इज इट क्लिअर. त्यानंतर 7 4चा 28 आणि कॅरी झालेली 5 दॅट मीन्स 33. इज इट क्लिअर. सो आपला एरिया मिळालेला आहे. एरिया आहे सो युनिट सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर. इट इज अवर फायनल आन्सर. थोडा लेंदी होता बट इझी होता. आपण स्टेप बाय स्टेप हे सॉल्व केलेलं आहे. इज इट क्लिअर. आपण एरिया ऑफ रोम्बस फाइंड केलेला आहे. सो वी कॅन राईट एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल दॅट मीन्स रोम्बस हिअर. आपल्याला रोम्बसचा क्वाड्रिलॅटरल दॅट मीन्स रोम्बसचाच एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा होता. सो वी कॅन राईट एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल आपण ब्रॅकेटमध्ये रोम्बस लिहूया. रोम्बस इज 336 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर. It is our final answer. Then next question. See the question number 4. If length of a diagonal of a rhombus is 30 centimeter and its area is 240 square centimeter, find its perimeter. Given का आहे? रोम्बसचा एक डायगोनल दिलेला आहे 30 सेंटीमीटर आणि त्यानंतर रोम्बसचा एरिया सुद्धा दिलेला आहे 240 स्क्वेअर सेंटीमीटर. सो आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. पेरिमीटर म्हणजेच काय? सम ऑफ ऑल साइड्स. इज इट क्लिअर. आणि अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस, रोम्बसच्या सगळ्या साइड्स ह्या काय असतात? इक्वल असतात. सो एक जर साइड आपण फाइंड आउट केली तर मल्टिप्लाय बाय 4 केलं तर त्याचा पेरिमीटर निघणार आहे. इज इट क्लिअर. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. लेंथ ऑफ वन डायगोनल इट इज गिवन. लेंथ ऑफ वन डायगोनल इट इज 30 सेंटीमीटर. इज इट क्लिअर. त्यानंतर एरिया सुद्धा आपल्याला दिलेला आहे. सो वी कॅन राईट एरिया ऑफ रोम्बस. एरिया ऑफ रोम्बस इट इज 240 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो आपल्याला क्वेश्चन काय आहे? आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट पेरिमीटर ऑफ रोम्बस is equal to question mark. We have to find out. Suppose this is a rhombus. आपण नेमिंग करूया. quadrilateral ABCD is a rhombus. ते BD आणि AC हे काय होणार आहेत? डायगोनल्स होणार आहेत. सो एक डायगोनल आपल्याला दिलेला आहे 30 सेंटीमीटर. सपोज आपण BD ची लेंथ जर 30 सेंटीमीटर घेतली तर आपल्याला AC ची लेंथ फाइंड आउट करावी लागणार आहे. सो आपण फॉर्म्युला यूज करून AC ची लेंथ फाइंड आउट करूया. आणि आपली प्रॉपर्टी काय आहे? ऑल साइड्स आर इक्वल. रोम्बसची प्रॉपर्टी ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर इक्वल. त्यानंतर डायगोनल्स बायसेक्ट परपेंडिक्युलरली. बायसेक्ट दॅट मीन्स मेकिंग इक्वल टू पार्ट्स. इज इट क्लिअर. सो टोटल BD ची लेंथ जर 30 सेंटीमीटर असेल तर B पासून हा इंटरसेक्टिंग पॉईंट याला आपण नेमिंग करूया M पॉईंट. दॅट मीन्स डायगोनल AC आणि डायगोनल BD हे M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत आणि बायसेक्ट परपेंडिक्युलरली दॅट मीन्स M पॉईंटवर 90 डिग्री तयार होतो आहे. सो बायसेक्ट करतात दॅट मीन्स टोटल लेंथ BD ची टोटल लेंथ ही 30 सेंटीमीटर आहे. दॅट मीन्स BM किती असणार आहे? 15. इज इट क्लिअर. बायसेक्ट होतोय दॅट मीन्स इक्वल टू पार्ट्समध्ये कन्वर्जन होते. इज इट क्लिअर. आपण इथं मेन्शन करूया BM ची लेंथ किती झालेली आहे? 15. आणि त्यानंतर MD ची लेंथ सुद्धा किती झालेली आहे? 15. कारण टोटल BD 30 आहे गिवन आहे. त्यानंतर एरिया आपला पूर्ण क्वाड्रिलॅटरल ABCD म्हणजे या रोम्बसचा एरिया आपल्याला दिलेला आहे 240. सो एरियाचा फॉर्म्युला यूज करून आपण हा डायगोनल फाइंड आउट करू शकतो. इज इट क्लिअर. सो आपण स्टेप बाय स्टेप करूया. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD is a rhombus. So
formula of area. We know the formula of area of rhombus. Area of rhombus is equal to half of product of length of diagonals. Half of product of length of diagonals. Is it clear? Simply formula मध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. 1/2 ॲज इट इज. एरिया आपल्याला गिवन आहे 240. सो राईट हिअर 240. त्यानंतर एक डायगोनल दिलेला आहे. सो 30 इंटू सपोज बी डीची लेंथ आपण 30 कन्सिडर केली. सो ए सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो फ्रॉम फिगर आपण ए सी इथं लिहू शकतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 1/2 प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स म्हणजेच काय येणार आहे 1/2 बी डी इंटू ए सी. सो बी डीची व्हॅल्यू आपण इथं पुट केलेली आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट दी लेंथ ऑफ ए सी. इज इट क्लिअर? सिम्पली इथं कट करता येईल. 2 1 चा 2 अँड 2 15 चा 30. इज इट क्लिअर? सो या साईडला फक्त काय राहणार आहे एल एच एसला 240 आणि त्यानंतर 15 इंटू ए सी हे राईट साईडला राहील. सो आपल्याला ए सी फाइंड आउट करायचं आहे. सो 15 आपल्याला शिफ्ट करावं लागेल. ते इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. शिफ्ट जर झालं तर ते डिव्हायडेशनला जाईल. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट 240 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू ए सी. ए सी हा काय आपला डायगोनल आहे. सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला डायगोनलची लेंथ मिळणार आहे. सो डिरेक्टली आपण 15नी कट करू शकतो. 15 1 चा 15 अगेन 15 1 चा 15 रिमेनिंग 9 तर 24 आहे. सो 24 आणि 15 मधला डिफरन्स 9. सो रिमेनिंग 9 आणि हा 0 90 होतील आणि 15 6 चा 90. इज इट क्लिअर? सो ए सीची लेंथ दॅट मीन्स डायगोनलची लेंथ आपल्याला मिळालेली आहे. सो वी कॅन राईट ए सी इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो डायगोनल आपल्याला मिळालेला आहे. इथं आपण मेन्शन करूया डायगोनल. एक डायगोनल दिलेला होता, दुसरा आपण फाइंड आउट केला. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस आपण हेच कसं लिहू शकतो. सी हिअर अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ पण रोम्बसच्या प्रॉपर्टी इंट्रोडक्शनमध्ये स्टडी केलेल्या आहे. प्रॉपर्टी ऑफ रोम्बस AM is equal to MC is equal to half of AC. Is it clear? See the figure. AM is equal to MC is equal to half of AC. That means diagonal bisect perpendicularly. Bisect होता है. That means making equal two parts. त्यानंतर BM is equal to MD is equal to half of BM. Is it clear? तेच आपण इथं लिहितो आहोत. So we can write AM is equal to MC is equal to half of AC. That means AC आत्ताच आपण फाइंड आउट केला 16. Is it clear? That means AM ची लेंथ AM is equal to MC is equal to 16 चा हाफ. That means 8 सेंटीमीटर. Is it clear? So ही व्हॅल्यू आपण फिगरमध्ये पुट करूया. Is it clear? See here, AM is equal to MC is equal to 8 सेंटीमीटर. ही 8 सेंटीमीटर आलेली आहे आणि ही सुद्धा 8 सेंटीमीटर आलेली आहे. दॅट मीन्स टोटल AC किती आलेला आहे 16. इज इट क्लिअर? सो आणि इथं काय झालेलं आहे अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस तर 90 डिग्री तयार होतो आहे. दॅट मीन्स तर 90 डिग्री तयार झाल्यामुळं एम पॉईंटवर 90 डिग्री तयार झाल्यामुळं 4 काय होतात राईट अँगल ट्रायंगल तयार होतात. सो आपल्याला राईट अँगल ट्रायंगलची एक बाजू माहीत आहे, त्यानंतर ही दुसरी बाजू माहीत आहे. सो ए बी आपण फाइंड आउट करू शकतो आणि एकदा का ए बी मिळाली तर त्याला मल्टिप्लाय बाय 4 केल्यानंतर आपल्याला पेरिमीटर मिळणार आहे. सो आपल्याला ए बीची लेंथ फाइंड आउट करायची आहे. इज इट क्लिअर? सो इथं 90 डिग्री तयार झाला आहे. सो 90 डिग्रीच्या अपोजिट बाजू म्हणजे ए बी. दॅट मीन्स हा हायपोटेनिस असणार आहे. सो बाय युजिंग पायथागोरस थेरम आपण ए बीची लेंथ फाइंड आउट करू शकतो. तेच आपण नेक्स्ट स्टेपला करूया. सो वी कॅन राईट in triangle AMB at M it is
90 डिग्री. इज इट क्लिअर? दॅट मीन्स AMB हा काय झालेला आहे? राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. सो बाय युझिंग पायथागोरस थेरम एम ही 90 डिग्री तयार झालेली आहे. ही प्रॉपर्टी आहे रोम्बसची. वी नो दॅट. सो मी इथं मेन्शन केलेली नाही. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. सो हायपोटेन्यूज दॅट मीन्स 90 डिग्रीची ऑपोजिट बाजू आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू बेस. सी दी फिगर. एम इथं आहे 90 डिग्री इथं झालेला आहे. दॅट मीन्स AB हा हायपोटेन्यूज. दॅट मीन्स BM हा जर आपण बेस घेतला तर AM ही काय होणार आहे? हाईट होणार आहे. इज इट क्लिअर? सो AB स्क्वेअर इज इक्वल टू BM स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. दॅट मीन्स AM स्क्वेअर. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. ABची आपल्याला काढायची आहे. सो BM आपल्याला माहीत आहे 15 स्क्वेअर. त्यानंतर AM आत्ताच आपण फाइंड आउट केलेली आहे 8 सेंटीमीटर. दॅट मीन्स 8 स्क्वेअर. इज इट क्लिअर? 15 स्क्वेअर वी नो दॅट 225. इज इट क्लिअर? 8 स्क्वेअर 64 म्हणजे ॲडिशन येते आहे 289. इज इट क्लिअर? सो AB स्क्वेअर इज इक्वल टू 289. सो by taking square root from both sides. तर आपण स्क्वेअर रूट घेतले तर AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट AB आणि त्यानंतर 289चा स्क्वेअर रूट 17 आहे. जितलं आपल्याला स्क्वेअर रूट पाठ असणं गरजेचं आहे. सो 17 सेंटीमीटर युनिट आहे 17 सेंटीमीटर. सीधी फिगर. आपण ABची लेंथ ही फाइंड आउट केलेली आहे. AB इट इज 17 सेंटीमीटर. दॅट मीन्स अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस ऑल साइड्स आर इक्वल लेंथ. दॅट मीन्स AB 17 दॅट मीन्स BC सुद्धा 17 त्यानंतर DC सुद्धा 17 आणि AD सुद्धा 17. दॅट मीन्स 17 4चा केला की आपला काय निघणार आहे? पेरिमीटर निघणार आहे. जितलं पण नेक्स्ट स्टेपला ते मेन्शन करूया. सो देअरफॉर पेरिमीटर ऑफ रोम्बस is equal to 4 into side. So 4 into side आपली काय आलेली आहे 17 सेंटीमीटर. सो 17 4चा 68 आणि पेरिमीटर आहे सो युनिट सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो इट इज अवर आन्सर. पेरिमीटर ऑफ रोम्बस इट इज 68 सेंटीमीटर. वर्ड प्रॉब्लेम आहे सो हेच आपण कसं लिहू शकतो? देअरफॉर पेरिमीटर ऑफ ए रोम्बस is 68 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. सो डिअर फ्रेंड्स इथं आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.